नमस्ते सर्वांना. आज करंटला काल काल परवा काही मित्रांचे, काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आलेत, की ते म्हटले, की सर म्हटले, की 2.5 महिने बाकी आहेत. 3 महिने बाकी 2.5 महिने बाकी आहेत. तर या 2.5 महिन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? कारण की आम्ही ज्या पद्धतीनं प्रिपरेशन करायला पाहिजे तिथपर्यंत अजून पोहोचलेलो नाही. सो माझं तुम्हाला एकच गोष्ट सांगणं आहे, तर आज जर तुम्ही आज 1 तारीख आहे, तर करंटला बघितलं गेलं तर 84 दिवस, 84 दिवस बाकी आहे, रिमेनिंग आहे. त्या 84 डेजमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? कारण की काय माहिती आहे का, आपण भरपूर साऱ्या गोष्टी इग्नोर करत असतो ना. आता मेनचा सिलेबस मी भरपूर वेळा सांगितलं, मेनचा सिलेबस करंटला स्टॉप केलात तरी चालेल आणि स्टॉप केलाच पाहिजे. कारण की 3 महिने मग 84 दिवस तसं बघितलं गेलं ना, काहीच दिवस बाकी नाही. सो प्रिपरेशन करताना ना आपला माइंडसेट एकदम क्लिअर असला पाहिजे, की आपल्याला कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. आता करंटला काय केलं जातं, की मुलं एक्झामच्या काही 1-1.5 महिना अगोदर आहे ना, सीसॅट घेत असतात. एक एक्झाम्पल सांगतो. पण आहे ना, ॲक्चुअलमध्ये आहे ना, जर रेशिओचं कॅल्क्युलेशन केलं ना, मुलांचा सीसॅट क्वालिफाय होत नाही. सीसॅटवर आत्ता सुद्धा भर द्या. अजून पण एक वेळ गेलेली निघून नाही. माझा क्लिअर मेसेज आहे हा, की सीसॅटला इग्नोर करू नका. कारण की आज लय मोठा हर्डल सीसॅट झालेला आहे यू-पी-एस-सीच्या एक्झाममध्ये. सो त्याला तुम्ही डेली एक्सरसाइज करा, डेली प्रॅक्टिस करा. पण जी-एसच्या रिलेटेड जर बोलायला गेलं, तर आपल्याला ते क्वालिफाईंग करायचं नाही. तिथं आपल्याला सगळ्यात जास्त मार्क्स पण तिथं घ्यायचे. सो दोन्ही दोन्ही बॅलन्स घेऊन चालू द्या. म्हणजे जवळपास 3-3.5 तास, 2-2.5 तास आहे सीसॅटला द्या. कॉम्प्रिहेन्शन चांगलं सोडवा. मॅथेमॅटिक्स रिझनिंगवर चांगलं काम करा. पण याच्या बेसिसवर अदर साइडने ना जी-एसवर चांगला भर द्या. जी-एसवर भर देताना आहे ना, तुम्ही आता ह्या क्षणाला काय करा माहिती आहे का, काही कोर सब्जेक्ट असतात. कोर सब्जेक्टमध्ये काय एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम हा एक कोर सब्जेक्ट आहे. जिओग्राफी नावाचा एक कोर सब्जेक्ट आहे. परत दुसरी गोष्ट आपला इकॉनॉमिक्स नावाचा एक कोर सब्जेक्ट आहे. इकॉनॉमिक्सचा जवळपास 20 ते 25 क्वेशन पडत असतात. 15 ते 20 ते म्हणजे एव्हरेज लेव्हलनी पडत असतात. आणि एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टमच्या रिलेटेड आणि जिओग्राफी या दोघांचं मिक्स कॉम्बिनेशन केलं तर 22 ते 25 च्या आसपास क्वेशन पडत असतात. तर आता प्रिपरेशन करताना ना यांच्या कन्सेप्ट आणि याचं फॅक्ट या गोष्टी बघायच्याच बघायच्या. पण 1 इयरचं कंप्लीट आता तुम्ही जर 1 इयरचं जे आपलं जे करंट अफेअरच्या रिलेटेड जे मॅगझिन्स येतात त्याचा यूज करू शकता तुम्ही किंवा पी-टी 365 पण यूज करू शकता. पण पी-टी 365 आज करंटला जर बघितलं गेलं खूप मोठं बल्की आहे. तर याच्यातनं ते म्हणजे सेपरेटाइज करायला खूप डिफिकल्ट जातं. सो तुम्ही काय करा माहिती आहे का? कंपोनंट वाईज जा. कंपोनंट वाईज म्हणजे एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड 1 इयरला कुठलं-कुठलं काय करंटच्या रिलेटेड काय-काय न्यूज चाललेलं आहे. त्याला स्टॅटिकची जोड द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर रामसर कन्व्हेन्शनच्या रिलेटेड एखादी मीटिंग झाली असेल, सबमिट झाली असेल नॅशनल लेव्हल, इंटरनॅशनल लेव्हलला, तर ती त्याचा मोटिव्ह काय होता? कळालं का? त्याचा थीम काय होता? त्याचा मोटिव्ह काय होता? कुठं त्याचं प्रॉपर लोकेशन आहे? आणि नंबर 2 त्याचा नवीन काय साइट्स आलेल्या आहेत म्हणजे करंटच्या रिलेटेड. त्याचं त्याला स्टॅटिकशी जोड द्या. तिथं क्वेशन पडू शकतो. म्हणजे अशा बेसिसवर तुम्ही जा. कळालं स्टॅटिक आता रामसर कन्व्हेन्शन झालं. सी रिलेटेड एखादी पार्टीज कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरली असेल, तर ते बघा. कुठं भरली आहे एक्झॅक्टली. ते भरल्यानंतर त्याचं मागचा फॅक्ट चेक करा. नंतर बेसिसवर इंटरलिंकिंग करा. म्हणजे कसं एक्झाममध्ये क्वेशन आला ना, तर आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. नंबर 2 पी-वाय-क्यूच्या पण चांगल्या पद्धतीने एनालिसिस करा. कारण की काय असतं माहिती आहे का, आपल्याला क्वेशन कशा पद्धतीने टॅकल करायचा, काय करायचा, आपल्याला कारण की डायरेक्टली क्वेशन आपले 80 100 क्वेशनमधनं आपल्याला किती 10 ते 12 क्वेशन, 20 ते 25 क्वेशनच्या आसपास आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडू शकतो. बाकीच्या क्वेशनची आपल्याला गॅरंटी देता येत नाही. तिथं रिस्क घ्यावी लागते. मग या रिस्क झोनमध्ये आहे ना, आपण कॉन्फिडंट असलं पाहिजे आणि आपण विश्वास असला पाहिजे, की आपण हे जे करतोय ना, बस त्याच्यावर ट्रस्ट करा. तुम्ही घाबरू नका, अजिबात घाबरू नका. फक्त काय आहे, हे नर्व्हसनेस आहे ना, तुम्ही टेस्ट सीरीज आता सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. सेक्शनल टेस्ट सगळ्या सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करा. ओके. या पद्धतीने गेलात तर सगळं बेटर होणार आहे. सो ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू ऑल.